पुणे नाशिक महामार्गावरील कळंब या गावी आल्यावर तेथून आत 8 किलोमीटर महाळुंगे पडवळ हे गाव लागते. महाळुंगे पडवळ हे हुतात्मा बाबू गेनू सईद यांचे गाव. अवघ्या 22व्या वर्षी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या या तरुण स्वातंत्र्य सैनिकाच्या प्रीत्यर्थ भारत सरकारने महाळुंगे पडवळ रोडवर क्रांतीची मशाल पेटवणारे स्मारक उभे केलेले आहेत. लाख पाऊले पेटून उठली लाख जणांची छाती, भारत भूच्या इतिहासाला नवीन चढली क्रांती, नवीन चढली क्रांती. या आणि अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता पारतंत्र्याच्या बेड्या उकडून टाकून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. महाळुंगे पडवळ या गावामध्ये आल्यावर आपल्याला सईदवाडी कडे जाणाऱ्या रस्त्याकडे जावे लागते. हुतात्मा बाबू गेनू सईद यांच्या घराकडे जाणारा हा मार्ग गावापासून अवघ्या अर्धा किलोमीटरवर बाबू गेनू यांचे घर आहे. हे आहे हुतात्मा बाबू गेनू यांचे घर. घरामध्ये प्रवेश केल्यावर दगदगत्या इतिहासाच्या जाज्वल्य आठवणी जाग्या होतात. त्याचप्रमाणे हुतात्मा बाबू गेनू सईद यांचा जीवन प्रवास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. हुतात्मा बाबू गेनू सईद यांचा जन्म सन 1908 ला पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ गावी झाला. बाबू गेनू सईद यांच्या वडिलांचे नाव गेनू कृष्णा सईद, आईचे नाव कोंडाबाई. बाबू गेनू सईद 2 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या आई त्यांना घेऊन मुंबईला आल्या. त्यानंतर आई कोंडाबाई पोटापाण्यासाठी मिलमध्ये कामाला जाऊ लागल्या. बाबू गेनू मोठे होत असताना इंग्रजांचा सहन न होणारा अन्याय पाहत होते आणि वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी होत होते. सायमन कमिशनच्या विरोधात बाबू गेनू यांनी आंदोलन केले. 1930 ला मिठाच्या सत्याग्रहाच्या आंदोलनातही बाबू गेनू अग्रेसर होते. त्यामुळे त्यांना 2 वेळा जेलमध्येही जावे लागले. त्याच दिवसांच्या दरम्यान गांधीजींनी स्वदेशी वस्तू वापरण्यासाठीचा नारा दिला. विदेशी मालाचा देशभरात बहिष्कार केला जात होता. 12 डिसेंबर 1930 ला मुंबईच्या काळंबा देवी परिसरात विदेशी मालाचे गोदाम होते. आंदोलनकर्त्यांना खबर मिळाली की तेथून 2 ट्रक मुंबई कोर्ट मार्केटला घेऊन जाणार आहेत.
या विदेशी कापडाने भरलेल्या गाड्यांना जाऊन देण्याची जबाबदारी बाबू गेनू सईद आणि तानाजी पथकावर होती. आंदोलनकर्त्यांचा हनुमान रोडवर आंदोलन करण्याचा निर्णय झाला. आंदोलनाची चाहूल लागल्यावर तेथे गर्दी गोळा झाली. तेथील तैनात असलेला इंग्रज अधिकारी फ्रेंजरला ही बातमी कळाली. फ्रेंजर अधिकाऱ्याने मोठ्या प्रमाणात पोलीस फौज बोलावली. सारे क्रांतिकारी गाडीला आडवे झाले. पोलीस त्यांना ओढून ताडून बाजूला करत होते. तरीही क्रांतिकारी परत गाडीला आडवे येतच होते. ट्रक पुढे बाबू गेनू छाती ठोकपणे भारताचा झेंडा घेऊन उभे होते. शेवटी फ्रेंजर हा अधिकारी चिडला. त्याने गाडी अंगावर घालण्यासाठी ड्रायव्हरला आदेश दिला. फ्रेंजर म्हणाला की कोणी मेले तर मरू दे, गाडी पुढे जाऊ दे. पण ड्रायव्हरची हिंमत झाली नाही. मग फ्रेंजरने रागात ड्रायव्हरला गाडीतून खाली खेचले व स्वतः गाडी चालवण्यास बसला. पण बाबू गेनूंना कसलीही भीती वाटली नाही. ते गाडी पुढे तसेच उभे राहिले. फ्रेंजर फार चिडला होता. त्याने रागात गाडी चालवली आणि क्षणात बाबू गेनूंना चिरडून ट्रक पुढे गेला. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. रस्ता रक्ताने लाल लाल झाला होता. या घटनेने मुंबईमध्ये हाहाकार माजवला. इंग्रजांना या घटनेचा परिणाम भोगावा लागला. यातूनच भारतभर क्रांतीची मशाल पेटली. पण हॉस्पिटलमध्ये भरती केल्यावर 12 डिसेंबर 1930 ला बाबू गेनू सईद यांची प्राणज्योत मालवली. या घराचे दर्शन घेतल्यानंतर गावातील स्मारकही पाहण्याजोगे आहे. गावात प्रवेश केल्यानंतर माळुंगे पडवळ मधील चौकाला हुतात्मा नगरी असे नाव देण्यात आलेले आहे. पुढे आल्यावर भारत सरकारने बांधलेल्या भव्य दिव्य हुतात्मा बाबू गेनू सईद स्मारकाचे आपल्याला दर्शन होते.
अब भी जिसका खून न खोला वो खून नहीं पानी है, जो देश के काम न आए वो बेकार जवानी है, वो बेकार जवानी है. सोडून गेला श्वास तू पेटवून क्रांतीच्या मशाली. आई व जीवाची केली न परवा, वीर मरण पत्करले भारत भूमीसाठी, त्या भारत भूमीसाठी.